सुनबाई, सुनबाई, राणा कुठे? ते काहीतरी अर्जंट काम आहे म्हणलं आणि गेलं. कसलं अर्जंट काम? अहो आम्ही विचारलं खरं, पण आम्हाला काही सांगितलं नाही त्यांनी. बरकतचा फोन आहे म्हणलं आणि गेलं तडक. असं कसं गेलं न सांगता येऊ? अहो आता राणा भाऊजींचं काय सांगायचं मामांजी. त्यांचं समद ध्यान तालमीत आणि शेतात. कधी आम्ही त्यांना खानदानी पुरीचा एखादा फोटो धावाय जावं आणि बघावं तर राणा भाऊजी आपलं तालमीतच. मोठ्या जिकिरीचं काम सोपवलंय तुमच्यावर सुनबाई. वय राणा भाऊजींना पोरींचे फोटो धावता धावता आमची पार दमछाक होती. नाही पण काळजी बी वाटते आम्हाला. नका काळजी करू, आम्ही समजून सांगतो त्यासनी. कान पकडून सांगतो, याच्यावर वहिनी सांगल तसंच वागायचं. गेला कसा अचानक? आता ते आल्यावरच कळल. राणा तर ठीक आहे, पण ह्यो सूरज कुठे गेलाय? ते फोन झालाय आमचा, लवकर येतो म्हणल्यात ते. पण गेलाय कुठं? अं, काय हो, झालं का पार्टी ऑफिसचं काम झालं? कार्यकर्ते भेटले ना व? का वस्तीवर जावं लागलं भेटाय? बरं जाऊ द्या, दमला असशीला. मंगल जरा कॉफी आण बरं यांच्यासाठी. मामनजी दोघं भाऊ भाऊ सारखंच बघा. कामापुढं यांना खाणं सुचत नाही का पिणं. आजकाल यांनी राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. उपाशी तापाशी सारखं आपलं कामच सुरू असतंय त्यांचं. आणि तुम्ही मुंबईला होता तेव्हा हिथं बी कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजेच की. ठीक आहे. आजकाल लई जबाबदारीने काम करायला लागलेत हे. ते मामनजी तुम्ही काहीतरी सांगणार होता, जाहीर करणार होता. अरे होय, पण राणा कुठे? तो हजर पाहिजे ना इथं. आता शेतात गेल्यात म्हणलं उशीर होणारच की त्यांना. आपण वाट बघू. पण राणा उपस्थित असणं महत्वाचं आहे. तो आला की सांगा आम्हाला. हा, आलोच मी. कुठं गेलता शेण खाया? तू जर हे असंच गुण उधळत राहिलास ना तर मामांजी कायम रानाचा जप करत्याल. जरा घराची जिम्मेदारी घ्याय शिक. कप लई वास येतोय, चल जा. सासूबाई अहो बघताय ना ग, तुमच्या एकुलत्या एक सुनेला किती कसरत करायला लागते. या घरासाठी किती बी करा, पण मामांजींना काय आमची किंमत नाहीच. त्यांचं सारखं आपलं राणा जॉब. आणि तुमची 2 पोरं बी ड्युटी निघाली. धाकटा बाटली माग आणि थोरला बैल बाई माग. सॉरी रेणू, आपल्याला आधीच उशीर झाला होता आणि त्यात तुला मला इथपर्यंत सोडायला यायला लागलं. असू दे ग, तुला अंधारची अशी एकटी सोडून मी कुठं जाणार होते. आणि मला सवय आहे ग गावच्या रस्त्यांची. अंजली, खर तर राणाजी यायला पाहिजे होते ना. मग नाही ठीक आहे, आणि तू म्हणत होतीस ना तेच बरोबर होत. नसेल जमलं त्यांना यायला. बरं चल, निघते मी. उद्याची तयारी करायची मला, आणि माझ्या कोर्सचा अभ्यास पण करायचा आहे ना. लवकर जेवते आणि मग अभ्यासाला बसते. चल उद्या भेटू मग. माफ करा. काय सांगू तुम्हाला,
जाम अडकलो होतो. तुक्याच्या गाडीवर बी जाऊन आलो. तिकडं बी तुम्ही नव्हता. मग वाटलं तुम्ही घराकडे गेला असाल म्हणून मग. मला वाटलं तुम्ही येणारच नाही म्हणून निघालो आम्ही. हे खरंय म्हणा. अहो कसं जमवलं मलाच माहित. हा पण तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं आणि आबांना फोन केला. त्यांना म्हणलं मला येळ द्यायचाय तुम्हाला. मग काय आबा अचानक आलं मुंबईवरनं आणि म्हणलं की समजा येळ तुलाच देणार म्हणून. मग धरून ठेवलं त्यांनी म्हणून मला यायला उशीर झाला. अहो एवढे ते तुमच्यासाठी आले तर त्यांच्याकरता थांबायचं ना. थांबणार की. खर तर यांना सोडून यायचं मनच करत नव्हतं. पण तुम्ही इकडं वाट बघत असणार म्हणून कसं तरी झालं मला. मग आलो. म्हणजे आमचे आबा म्हणतात की आपल्यामुळं कोणाला वाट बघायला लावू नये आणि नसतो आलो तर तुम्ही रागावला असता. हा पण आता तुमचं झालं की मी लगेच जाणार त्यांच्याकडे. तुम्ही यावं असं वाटत होतं म्हणून तर वाट बघत होते ना. बरकतजींना फोन सुद्धा केला पण तुम्ही आला नसतात तर मी चिडले नसते हे मात्र नक्की. तुमचं कारण तितकंच खरं होतं ना. आपलं घर, घरातली माणसं, आपले आई बाबा यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. अगदी कशाही पेक्षा. आपल्या कुटुंबापेक्षा मोठं आणि महत्वाचं दुसरं काहीच नसतं. आणि दोस्ती मैत्री आपल्या जागी. तुमचा जर का तो खरा मित्र असेल ना तर तो तुम्हाला समजून घेईल. मैत्रीमध्ये तेवढं चालतंच. तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल ना तर मी तो समजून घेईल आणि मला जर कुठे प्रॉब्लेम आला तर तुम्ही समजून घ्याल ना. हो घेणार की. मला वाटलं तुम्ही रागवाल माझ्यावर. अहो बरकत मला उशीर झाला की लई रागवतो माझ्यावर. अहो खरं सांगू, अहो मी मुद्दाम उशीर करत नाही हो. तो होतो पण बरकत लई रागवतो माझ्यावर. अहो ती त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत झाली. माझ्याकरता आता तुम्ही इथे आलायत हेच खूप महत्वाचं आहे. आता तुमचे बाबा तुम्ही फोन केलात म्हणून सगळी कामं सोडून आलेत ना. मग तुम्ही घरी जा, त्यांना वेळ द्या. ते तुमची वाट बघत असतील. जाताय ना. तुम्ही निघताय ना. जा. हा. बर आपण बोलत बसूयात का. हे बघा ती मीटिंग पुढच्या आठवड्यामध्ये ठेवा. कसे आम्ही महत्वाच्या कामासाठी गावी आलोय. नाही आमचं काय नक्की नाही. नाही काम करा तुम्ही, अहवाल बिहवाल तयार करून ठेवा. पुढच्या आठवड्यात आल्यावर आम्ही बघू काय ते. वय वय टिवा टिवा. वय वय टिवा टिवा. मामांजी ते बरकतला फोन केलता आम्ही आता. हा. पण राणा भाऊजींनी सांगितलं की त्यांना जरा उशीरच होणार आहे तर तुम्ही बोलून घ्या. अहो, असं कसं राणा हजर पाहिजे की. नाही बरोबर आहे पण ते स्वतःच म्हणले जे काय असेल ते परत न सांगा पण तुम्ही मात्र बोलून घ्या म्हणा. असे वय ठीक आहे. परवा साखर कारखान्यातून फोन आलता. डायरेक्टर बोर्डावर आपल्यापैकी कोणाला तरी स्वीकृत सदस्य म्हणून घ्यायचं असं समजायचं मत पडते. मला वाटतं राणाचं नाव द्यावं. राणा समजी शेती बघतोच आहे आणि 4 चौघात त्याला मान बी आहे. मला वाटतं या पदासाठी राणा योग्य आहे. एकदम खरं बोलताय सा तुम्ही. परफेक्ट डिसिजन आहे. एकदम परफेक्ट डिसिजन. पण त्यांच्या मग किती कुटाला लावायचा हो. शेत, तालीम, त्यात लग्नाची खटपट, लई दगदग होत्या बघा त्यांची. बोलू नये पण
राणा भाऊजींना लिहिता वाचता येत नाही, त्यात तो त्यांचा साधा भोळा स्वभाव, त्यांच्या अशा स्वभावाचा कुणी गैरफायदा घेतला आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीला धक्का पोचला तर नाही नाही नाही, आम्हाला तर कल्पना बी सहन करवत नाही मामांची. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही एक डाव परत विचार करावा. आमचं नाव अजिबातच चालणार नाही काय? नाही तसं नाही. अपर सुनबाई, तुम्ही तरी किती जबाबदारी घेणार? बघ का तुम्हाला ते काय वाटते? म्या काय बोलू जी? अहो, जे मनाला वाटेल ते बोला. तुम्ही चुकीचं बोलणार नाही, विश्वास आहे आमचा. रानाचंच नाव द्या. म्हणजे कसं आहे, 4 लोकात वावरल्याशिवाय त्याला जगराहाटी कशी करणार? अहो, नुसतं शेतात आणि तालमीत राहून शानपण येते होय. अहो, आपल्या समजांनाच माहिती की राणा भाऊजींचा स्वभाव किती साधा भोळा आहे ते. बरं, आम्ही म्हणतो आमचं नाव नाही, पण आमचे हे आहेत त्यांचं नाव देऊ की आपण? नाही, यांच्या हक्काचं जे आहे ते यांना मिळायला पाहिजेच की. विषय हक्काचा असेल तर थोरला म्हणून रानाचाच हक्क आहे की. नाही, तसं नव्हतं म्हणायचं मामांजी आम्हाला, पण आमचे हे हल्ली राजकारणात लईच इंटरेस्ट घेत आहेत बघा. त्या निमित्तानं यांच्या करिअरला बी सुरुवात होईल आणि राणा भाऊजींसारखं हे बी त्यांच्या अंगावर जिम्मेदारी घेत्याल म्हणून. अरे पण याला किती वेळा सांगितलंय, शेतीत लक्ष घाल, रानाला मदत कर, पण ह्यो कोणाचं ऐकतच नाही. कसली जिम्मेदारी मनावर घेतच नाही ह्यो. नाही, पण तरी बी आम्हाला असं वाटतं की एकदा तुम्ही यांना संधी देऊन बघाच. अहो, संधीचं सोनं करत्याल हे. बघू, रानाशी बोलू, तो म्हणतोय तसं कर. आता खूप वेळ झालाय, थांबलाच आता जेवून जाता का? नाही नको, ते घरी आबा वाट बघत असते. काय झालं? अरे जळजळते. जळजळते? हा, फार त्रास होतोय का? हा, चला चला तुम्ही सावकाश या, बसा बसा सावकाश. अंजू, बरं झालं तू आलीस. अगं, यांना काहीतरी होतंय, कसं तरीच करताय. काय? बाबा, काय होतं तुम्हाला? काही नाही ग, हिचं ऐकून उगीच घाबरून जाऊ नकोस. ऍसिडिटीचा त्रास आहे, नेहमीचाच आहे, आणि नेमकी घरातली गोळी संपली आज. आई, अगं काही घरगुती उपचार केलेस का? आलं लिंबू दिलंस का? नाहीतर एक काम कर, ओवा घेऊन ये जा. अगं, नेमका ओवा संपलाय घरातला, नाही तर दिला नसता का? मला तर ना सुचतच नाहीये काय करावं ते. ओ काकी, काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही ते गरम पाणी घेऊन या जा. आणते. फार त्रास होतोय का बाबा? फार नाही. ठीक आहे, चावा आणि पाणी प्या त्यावर. ठीक आहे. बाबा,
आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. थँक्यू राणाजी. पण तुम्ही काय दिलं? काय नाही, ते ओव्याच्या झाडाची पानं दिली. अगो बाई, असं औषध पाला आमच्या घरी कसं मिळालं तुम्हाला? अहो असू द्या, असू द्या, बसा. बसा. हो, मीच लावला होता ओवा. मला काय माहित त्याचा असाही उपयोग होईल ते. निदान या निमित्तानं यांची कुंडीतली शेती उपयोगाला आली. थँक्यू. नाहीतर आम्हाला खरंच सुचलं नसतं काय करावं ते. मानलं ना तुम्हाला राणाजी, तुम्ही एकदाच माझी कुंडीतली शेती बघितली आणि सगळं अगदी बरोबर लक्षात ठेवलं. आजपासून मी तुमचा फॅन झालो. आणि खरंच थँक्यू. तुम्हाला एवढा उशीर होत असूनही तुम्ही बाबांसाठी थांबलात. तसं काय नाही, तुम्हीच सांगितलं ना. आपलं घर, घरातली माणसं, आपले आई बाबा यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. घरची माणसं, कुटुंब हे लई महत्वाचं असतं. आता तुमचं घर असो नाहीतर माझं, घरची माणसं महत्वाची नाही का? आता मी तुमची फॅन झाले बर का. चालतंय की. बरं, जाऊ मी. ते काय घरचे समजे वाट बघत असतील. जाऊ. जातो. काका निघतो मी. या. चला. सावकाश, सावकाश. कुठे गेले हो राणा? सुनबाई, बरकतच्या फोनवर फोन लावा आणि विचारा किती वेळ लागणार आहे ते. आला बघा राणा भाऊजी. अहो काय हे, किती उशीर. बरं, आम्ही मामांजींना सांगितलं की तुम्ही अर्जंट कामासाठी बाहेर गेलतात. तुम्हाला उशीर होणार आहे हे फोन करून तुम्ही सांगितलं होतं, ते बी सांगितलंय. आता उशीर झालाच आहे तर आम्ही डायरेक्ट मुद्द्यावर येतो. राणा, आमच्या समध्यांची इच्छा आहे की तू कारखान्याच्या बॉडीवर जावं. आम्हाला बी तसंच वाटतंय. पण सुनबाईचं म्हणणं आहे की ही जिम्मेदारी तुम्हाला काही जपायची नाही. तेव्हा सूरजचं नाव पुढं करावं. हे बघा राणा भाऊजी, आम्हाला काही तुमचा हक्क काढून घ्यायचा नाही, पण कारखान्याचं काम म्हणजे डोक्याला कुटाणा असतोया. आणि यांना जर ते पद मिळालं तर जरा जबाबदारी घेतील. काय हो? काय ते? त्या निमित्तानं 4 चांगल्या गोष्टी शिकत्याल, राणा भाऊजींसारखं नाव कमवत्याल. हे बघा मामाजी, आम्हाला जे वाटतं ते या घरासाठी, आपल्या माणसांसाठी. तुमचं काय म्हणणं आहे राणा भाऊजी? वहिनी, तुम्हाला एकदम बरोबर वाटते. आबा, वहिनी सांगतायत तसंच करा. घरची माणसं लई महत्वाची असतात बघा. अरे पण राणा, आबा, वहिनी म्हणतात ते 100% खरंय. वहिनी पहिल्या घरचा विचार करतात, मग मी का माझा करू? अरे पण राणा, तेव्हा बाडीवर सूरजचं नाव द्या. माझा भाऊ नाव कमवल, यातच माझं नाव वाढेल. ठीक आहे, तू म्हणशील तसं.
आपलं घर, घरातली माणसं, आपले आई बाबा यांच्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं.